सांगायला सुद्धा लाज वाटते की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक परळीचं हे स्थान आहे. पण केंद्राच्या गॅजेट मध्ये या परळी वैद्यनाथची नोंद ही 12 ज्योतिर्लिंग म्हणून आपल्या परळीची नाही, तर ती झारखंड मधल्या परळी धामची आहे. हा तुमचा आमचा अपमान नाही. काय मिळालं आपल्याला? आजही या बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून आहे. या ऊसतोड मजुरांची संख्या या 4 वर्ष 7 महिन्यात कमी झाली. आजही या प्रकल्प या जिल्ह्यातले 78 सिंचनाचे प्रकल्प प्रलंबित आहेत. मंत्रिमंडळातल्या मंत्री म्हणून या 78 सिंचनाचे प्रकल्प जर पूर्ण झाले असते तर कदाचित आज या बीड जिल्ह्यातल्या ऊस तोड मजुरांची संख्या कमी झाली असती. ऊस तोडायला जाणारा आमचा बांधव स्वतः ऊस पिकवू शकला असता. पण एवढी अक्कल सुद्धा इथल्या पालकमंत्र्याला नाही की ते प्रकल्प मंजूर करून आणावे. अरे ज्या परळीचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय, आज त्या परळीमध्ये प्रभू वैद्यनाथ जसं शक्तीपीठ आहे तसं वीज निर्मिती करणारा 1250 मेगावॉटचा प्रकल्प आहे. आज आपल्यापैकी अनेक जणांना माहित असेल, सर्वच्या सर्व शेवटी ऊसतोड मजुरांचं ते महामंडळ सुद्धा रद्द केलं. औरंगाबादला स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्मारक करणार सांगितलं, सरकारने जमीन घेतली. स्मारक मुंडे साहेबांचं झालं नाही, स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं झालं नाही, स्मारक परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झालं नाही. मग या सगळ्या गोष्टीचा अपमानाचा राग आपल्या मनात नाही. आणि हे जर राग आपल्या मनात असेल तर माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. अरे विधानसभेला माझ्यासारखा एक व्यक्ती निवडणुकीला पराभूत झाला. पराभूत झाल्यानंतर सुद्धा 15 दिवसात माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आदरणीय पवार साहेबांनी राज्याचं विरोधी पक्ष नेतेपद या ठिकाणी दिलं. आज तुम्ही ज्या माझ्या नावाच्या घोषणा देतायत, आज तुम्ही मला जे आगे बढो म्हणताय, आज मला महाराष्ट्रामध्ये जे सामान्य माणसाच्या प्रश्नावर आवाज उठवता आला त्याला कारण फक्त आदरणीय साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली आणि त्या संधीचं सोनं सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी केले. आज माझी हात जोडून कळकळीची आपल्याला विनंती आहे. हा प्रसंग आजचा वेगळा आहे. एकीकडे भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या बैठका चालू होत्या आणि एकीकडे नांदेड पासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष एकत्रित जाहीर प्रचाराच्या सभा घेतात. 20 तारखेला नांदेडची सभा झाली. आज आपल्या या 23 तारखेला बीड लोकसभा मतदारसंघाची सभा होतीये. अनेक सभा मी पाहिल्या, पण आजची ही ऐतिहासिक सभा एवढी मोठी आहे की मी तर परळीमध्ये एवढी सभा मोठी पाहिली नाही. आपण पाहिली का? काल मुख्यमंत्र्यांचा दौरा भी पाहिला. ते नांदेडला गेले. नांदेडला बूथ प्रमुखाच्या मेळाव्यात त्यांनी आमच्या नेत्यावर टीका केली, आदरणीय भुजबळ साहेबांवर टीका केली. ते म्हणले आजकाल भुजबळ साहेब फार बोलायला लागलेत, लक्षात ठेवा तुम्ही जामीनवर आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, भले तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असाल, पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमच्या नेत्याला जर धमकी द्यायचं काम कराल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीही स्वस्थ बसणार नाही. जशाला तसं उत्तर द्यायची धमक आमच्यात आहे. आणि तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली या देशाचे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमित शहा तडीपार आहे, तडीपार आणखी नाही. तुम्ही कुणावर आरोप करताय? अरे खरे जर धुतल्या तांदळाचे तुम्ही आहात तर राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी आव्हान देतो, ज्या 16 तुमच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचे घोटाळे
आम्ही पुराव्यानिशी विधान परिषद आणि विधानसभेत काढले. हिम्मतच असेल आणि खरंच तुम्ही देवेंद्र गंगाधरराव फडणवीस असाल तर त्या 16 मंत्र्यांची चौकशी करा. अगोदरच क्लीन शीट देत आहे आपला म्हणजे बाळा आणि दुसऱ्याचं म्हणजे कार्ट. हे चालणार नाही. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्री असतील इथं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा समारोप करणार म्हणून आमच्या बहीणबाई बोलल्या कुठल्या तरी सभेत. माझ्या बहीणबाईला सांगायचंय, अगं बाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपवणं चिक्की खाणं एवढं सोपं आहे काय? ते भल्या भल्याला नाही जमलं. आणि तुम्ही इथं म्हणताय समारोप. अरे समारोप कुणाचा मागच्या निवडणुकीत केला हे जनतेला माहित नाही. अरे या परळी तालुक्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 6 ला 6 जिल्हा परिषद सदस्य आहेत का नाही? मग कुणाचा समारोप झाला? नगरपालिकेच्या निवडणुकीत 33 नगरसेवकापैकी 27 नगरसेवक आणि नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या ठिकाणी निवडून दिला. समारोप कुणाचा केला? भलेही परळीत केला कुणाचा? आणि तुम्ही समारोपाची भाषा करताय. अरे हिम्मतच असेल तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत फक्त समोरासमोर या. कोण संपतंय कोण संपतंय हे एकदा आपण बघू. म्हणून आजच्या या जाहीर परिवर्तनाच्या सभेत माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की या परिवर्तनाच्या सभेच्या निमित्तानं आम्ही सगळेजण बीड जिल्ह्यातले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आपल्याकडे आशीर्वाद मागतोय की यावेळेस चुकायचं नाही. कसल्याही परिस्थितीत आपल्या पक्षाचा खासदार आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला लोकसभेत पाठवायचा आहे. एवढीच या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्याला सांगतो की यानंतर आदरणीय चव्हाण साहेबांचं, भुजबळ साहेबांचं भाषण होणार आहे आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.